हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सो बघा, कितीही किचनची सफाई केली आणि कितीही काउंटर टॉप आपण स्वच्छता ठेवायचा प्रयत्न केला तरी काउंटर टॉपची अवस्था अशीच होते. सो अशी अवस्था का बरं होते याचं कारण आणि काही बेसिक गोष्टी ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो आपण नेहमी जो आपला किचन आहे तो नेहमी चकाचक आणि क्लीन ठेवण्यासाठी काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण स्वयंपाक करतो. स्वयंपाक करताना आपल्याला बरेच छोटे मोठे जे कंटेनर आहेत ते लागत असतात. सो बघा, आपण जसं आता इथे मला कोथिंबीर घालायची आहे भाजीमध्ये. सो बघा, मी कोथिंबीरचं कंटेनर काढलं आणि कोथिंबीर घालून झाल्यावर मला माझ्याजवळ वेळ होता, तेवढ्या वेळात मी हा डब्बा फ्रीजला ठेवू शकत होते. पण तसं न करता मी याला काउंटर टॉपवरच ठेवत बसते. आणि बघा, असंच करून करून आपले इथे काउंटर टॉपवर जो आहे तो पसारा होत असतो. तसंच आपण काही भाजीचं वगैरे काढतो आणि तोही आपण पसारा काउंटर टॉपवर आणून ठेवून देतो. त्यामुळे आपला हा पसारा होत असतो, कारण इथे दुसरं कोणी येत नाही आणि काम करायला. सो आपणच इथे जो आहे आपल्याच हाताने पसारा करत बसतो. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की आपण कुठली वस्तू कुठून काढलं आणि आपल्याला बरोबर प्रॉपर ती वस्तू त्या जागेवर ठेवायला हवी. त्यानंतर बघा, काउंटर टॉपवर जमा झालेली जेवढ्या काही म्हणजे स्वयंपाकात छोट्या मोठ्या वस्तू, चाकू, कैची किंवा आपल्याला जे काही वस्तू लागतात, जसं हे चॉपिंग बोर्ड वगैरे सगळं आपण जिकडे तिकडे ठेवण्यापेक्षा लगेच आपण वॉश करून जे आहे ते छान ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. म्हणजे आपला स्वयंपाक झाल्यानंतरचे जो भांड्याचा पसारा आहे तो आपल्या काउंटर टॉपवर दिसणार नाही आणि आपला बघा, सिंकसुद्धा अगदी आपल्याला खाली मिळणार आणि आपल्याला परत परत भांडे वगैरे घासायला म्हणजे सोपं जाईल. अशा जर सोप्या सोप्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, जर आपण अशा गोष्टींची सवय लावली स्वतःला, तर बघा आपल्या काउंटर टॉपवर भांड्यांचा पसाराच होणार नाही. त्यासोबतच तिसरं पॉईंट म्हणजे बघा, सिंक भांडे वगैरे वॉश केल्यानंतर सिंक लगेच जो आहे तो वॉश करून घ्यायचा. अगदी पूर्ण सिंकचा कानाकोपरा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे. त्यासोबत टॅपसुद्धा आपल्याला छान क्लीन करून घ्यायचा आहे, म्हणजे किडे होणार नाही आणि स्मेलसुद्धा येणार नाही आणि प्रत्येक वेळे आपल्याला आपला सिंक असा छान चकाचक दिसतो. स्वतःला जर अशी नेहमी जर सवय केली तर बघा, किती हार्ड वॉटर असू द्या, अजिबात आपला सिंक आणि आपला टॅप जो आहे तो खराब होणार नाही आणि छान असा मस्त जो आहे तो नीट अँड क्लीन आपल्याला मिळेल. सो बघा, त्यानंतर चौथं पॉईंट म्हणजे किचनमध्ये वापरणारे युज्ड अप्लायन्सेस म्हणजे मिक्सर. जसं आपण मिक्सर जे आहे प्रत्येक घरी म्हणजे रोजच्याच वापरामध्ये आपल्याला खूप गरजेचं आहे, म्हणून आपल्याला मिक्सर खूप कामात येते. मिक्सरमुळे बरेच कामं आपले लवकर होतात. त्यामुळे मिक्सरला पण आपण म्हणजे अशी सवय करायची, रोजच्या कामामध्ये एकदा तरी त्याला पुसून घ्यायचं. त्यासोबतच जेवढे स्विच बोर्ड आहेत किचनमध्ये लावलेले, जेवढे आपण किंवा आपण काही शो लावलेलं असतो ते ते लगेचच आपल्याला असं क्लीन करून घ्यावं लागते. आणि अशा पद्धतीने स्टाईल्स जर आपण पुसलं आणि स्टाईल्स पुसासाठी अशा प्रकारे टूल्स येतात, अगदी वरच्यापर्यंत आपण पुसून घेऊ शकतो. तर असे टूल्स काही आपण यूज करून जे आहे आपल्या किचन ओट्यावरची टाईल्स जे आहे ते नेहमी अशी चकाचक ठेवू शकतो. आणि त्यानंतर बघा, कुठलेही फ्रुट्स म्हणजे कट करताना किंवा काही सलाद कट करताना म्हणजे कचरा आपण इकडे तिकडे न टाकता अशी आपण जाळी ठेवू शकतो आणि लगेच जे आहे तो सगळा आपण डस्टबिनला किंवा कंपोस्ट खत आपण त्यापासून तयार करू शकतो. त्यानंतर ची सवय म्हणजे किचनमध्ये छोटे मोठे काम केल्यानंतरची जे भांडे असतात ते लगेच वॉश करून ठेवून द्यायचे, म्हणजे तेवढा पसारा आपल्या किचन ओट्यावर होणार नाही. आणि बरेचदा आपण जे आहे दूध गरम करायला ठेवतो आणि दूध गरम करायला ठेवल्यानंतर बराच टाइम आपल्याला जो आहे तो वेळ मिळतो. तेवढ्या वेळात आपण दुसरी काही कामे जे आहे ते करू शकतो. म्हणजे किचनमध्येच राहून आपण आपला दूध पण बघू शकतो आणि आपण किचनमधले कामं पण आपण करू शकतो. अगदी आपण दूध म्हणजे गॅसवर ठेवून इकडे तिकडे तर जाऊ शकणार नाही, कारण दूध उतायची जे आहे ते जास्त शक्यता असते. सो बघा, आपल्याला इथेच तो जो वेळ आहे, तो एक्स्ट्राचा जो वेळ आहे, त्यामध्ये आपण किचन ट्रॉल्या जो आहे ते अशा मस्त एका हाताने पुसून घेऊ शकतो. अगदी म्हणजे 2 मिनिटाचं काम आहे. पण बघा, रोजच्या कामामध्ये जर आपण जो वेस्टेज टाइम असतो म्हणजे पाणी गरम करायला ठेवलं, तेवढा पाणी गरम होईपर्यंतचा जो टाइम आहे तो आपण किचनमध्ये उभं राहून दुसऱ्या कामाला देऊ शकतो. अगदी किचन ओट्याची स्टाईल्स पुसून घेऊ शकतो पूर्णपणे. असं जर आपण नेहमी स्वच्छताची सवय लावली तर बघा, आपलं किचन खरंच खूप छान असतो. आणि
तर शेवटची टिप्स म्हणजे किचनमध्ये यूज होणारे जेवढे काही किचन टॉवेल्स असतात ते लगेच आपण यूज झाल्यानंतर जे आहे ते सिंकमध्ये डिशवॉश लिक्विडने वॉश करून घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळे फ्रेश कापड जे आहे ते यूज करायला मिळेल। बघा, अशा बेसिक टिप्स वापरून आपण आपला किचन आणि किचनचा काउंटर टॉप जो आहे तो नेहमी असा चकाचक नीट अँड क्लीन ठेवू शकतो। सो तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा। कुठली टिप्स तुम्हाला आवडली ते पण मला नक्की सांगा, आणि यावर मला काही पुन्हा जर तुमच्याकडे काही आयडिया असतील, नवीन नवीन टिप्स असतील तर ते पण मला नक्की तुम्ही शेअर करा। सो चला, आता व्हिडिओ इथेच थांबवते। सो बाय एव्हरीवन।